मॅडम तुम्ही इथेच थांबा, तुमच्या सुरक्षेसाठी मी आतून जाऊन येतो. कांबळे मॅडम यांच्यावर लक्ष ठेवा. काय निंबाळकर बाई, जबाब द्यायला आलेला दिसतंय. तू काय करतोयस तिथं? तुला परत एकदा समजवायला आलो. त्या सूर्याच्या नादाला लागून तू डॅडींच्या विरोधात जबाब द्यायला आलीयस खरं, पण डॅडी काय चीज आहे ना ते त्या सूर्याला नीट माहित नाही. तू तरी नीट वाग की. तुला वेगळं सांगायची गरज आहे का डॅडी काय करू शकतात ते? ए, कुणाला भेदावतोयस? लय टिवटिव केलीस ना तर हिथंच आरडावरडा करून तुला बी अटक करायला लावीन. लाव ना, मला अटक करायला लाव. पण तुझ्या लक्षात येते का तू काय करतेस ते? हे बघ, डॅडी आहेत ना तुझ्या आयुष्याचे साथीदार आहेत. मी जरी पोटचा पोरगा नसलो ना तरी तुझाच लेक आहे. थोडा तरी विचार कर. तू जर आज जबाब दिला ना तर डॅडींना फाशीची शिक्षा होऊ शकते. तू स्वतःच्या हातानेच कुंकू पुसणार. वास झालं शत्रू. तुमच्या लेखी मला काय किंमत आहे का नाही ती मला चांगलं ठाव आहे. बायको आई आज आठवली विरा तुम्हाला? हा, आणि काय र, मला समजवायसाठी तुला इथं पाठवून तुझा बाप कुठे लपून बसलाय? आला नाही अजून त्यो? ते आम्ही आत गेल्यावर सांगू. सांगा. पर तुम्ही काय जरी केलं ना तरी बी त्यो आता वाचत नसतोय एवढं ध्यानात ठेवा. आणि शत्रू, योग गोष्ट चांगली ध्यानात ठेव. ज्या माणसाने स्वतःच्या बायकोचा जीव घेतला त्याच्या नावाचं कुकू लावण्यापेक्षा बोडक्या कपाळाने फिरणं जास्त पसंत करीन मी. तुझा माज असा नाही उतरणार. डॅडींच्या विरोधात जेवढी लोक गेलीत ना त्यांची सगळ्यांची गाणी वाजणार बघ. डॅडी काय एवढा सोप्पा विषय वाटले का तुला? ये पुरी, काय वाजी? काहीतरी खायला दे, लय भूक लागली आहे. चहा बिस्किट दिलं तरी चालेल. बर, चला मी तुम्हाला खायला देते. दादा, ह्या आजीसनी वाईट चहा आणि बिस्किट द्या की, आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊ नका. काय असेल ते मी देते. आत्या, आता ठीक आहेस ना तू? मी आणतो त्याला पकडून. थांबा इथंच. कोण आहे तो? बरी आहेस ना तू? वय